शिवा ओकेस ना? शिवा लक्ष कुठे आहे? हाँ ओकेस ना? हाँ ठीक आहे मी. शिवा, आपल्याला जे वाटतं ना ते त्यांना लगेच खरं वाटेल असं नाहीये. आता आपण त्यांना फोन बद्दल सांगितलंय ना, शोधतील ते, सापडलं तर सांगतील आपल्याला. आपल्याला बरं वाटावं म्हणून त्यांनी सांगितलं फक्त, बाकी काही करणार नाही आहेत ते. शिवा असं नसतं ग, त्यांनाही वरती उत्तरं द्यावी लागतात आणि ते आपल्याला इग्नोर नाही करणार, शक्यच नाही आहे ते. हे बघ, आत्ता आपण तिथे जाऊन तो फोन शोधणं किती धोकादायक आहे माहितीये तुला. आणि प्लस तिथे समजा पोलीस आले तर ते काय म्हणतील, आम्ही कशाला आहे? मग तू शांत हो, शांत हो, काही काळजी नको. चल आता आपण घरी जाऊया, मी तुला घरी सोडतो आणि मग ऑफिसला जातो. ऐक ना आशू, हा. मला वस्तीत सोडणार आहे, म्हणजे आई आणि आजीला पण भेटले नाही बरेच दिवसात, तर त्यांना भेटते आणि मग जाते घरी. बरं ठीक आहे जा, पण फक्त आई आणि आजीलाच भेटा, दुसरं काही करू नको. हो घरी. तुला लक्षात आहे ना आपण घरी खोटं बोलून बाहेर पडलो? हो या, मी काळजी घेईन. हा काळजी घे. चला बाय बाय. चलो. इथेच कुठेतरी असेल यार. रॉकीच्या हातून असं कुठे पडू शकतो? नीट शोधला ना तर मिळेल. शोध ना यार शिवा लवकर. इथे काय करते? काय शोधायला आलीस? शिवा, आता तुझं सोशल मीडियावरती हसू होणार, अख्खं जग तुला वेडी म्हणणार. हिरोगिरी करणाऱ्या शिवाला लागलं वेड. काय कॅप्शन आहे, वा वा वा. ताई, ताई, काय ग काय झालं? ताई अगं हे बघ, शिवाचा हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय बघ. काय? आहो आहो. काय ग आई, काय झालं? काय झालं ग? अति होते आता हे शिवाचं. मी तर हे तुम्हाला आधीपासूनच सांगत होते. कीर्ती, काय चाललंय हिचं? हा व्हायरल होतोय हा व्हिडिओ, काय शोधते ही? कळतच नाही शिवा इथे पोहोचली कशी आणि काय करते ती. आशुशी खोटं बोलून गेलीये, सरळ सरळ दिसतंय. ताई अगं शिवाचं हे वागणं बरोबर नाहीये ग.
तू काल तिला इतकं बोललीस पण तरीही तिला हवंय तेच ती करते. आणि मुळात आपलं इतकं नुकसान झालंय आणि अजून तिला हे सगळे उपद्व्याप कशाला हवे आहेत. बरं, आणि तो व्हिडिओ व्हायरल होते ती गोष्ट वेगळी. म्हणजे पसरतोय का? हो, अगं बाई, आता आपल्या चांगल्या पोरीबद्दल उगाच लोक काय बाई बोलतील. शिवानं उगाच सगळ्यांचा विचार करते. शांताबाई सगळ्यांचा नाही हा. शिवा फक्त स्वतःचा विचार करते. ताई, काय गरज होती हे सगळं करायची? नाहीतर काय, जसं काही दुःख फक्त हिला एकटीलाच झालं. त्रास सगळ्यांनाच होतोय ना. बरं, संपदाचा थोडा पण विचार करत नाहीये. कीर्ती, ह्यापुढे मी तिचं अजिबात ऐकणार नाही. हे बघ सीता, ती आली की आपण तिची बोलू, समजून घेऊ, असं काहीही होणार नाही. आता यापुढे शिवा घराबाहेर पाऊल ठेवणार नाही. बस, झालं तेवढं खूप झालं. या आले, या या. आई हे बघ तू आशू? तो तू पण तिकडे होतास? नाही, मी नव्हतो गेलो, शिवा होती. एक शब्द बोलणार नाहीस तू आता. अगं, गप्पा बस. हे काय आहे शिवा? हा, काय चाललंय हे? अगं अख्खं जग बघतंय, वेडी म्हणते तुला. मी ते रॉकीचा फोन शोधायला गेले होते. काय? भाऊ अहो, रॉकीचा फोन सापडत नाहीये. त्या फोन मध्ये काहीतरी पुरावा असू शकतो म्हणून शिवा गेली होती तिथे फोन शोधायला. आणि अरे मग तुम्ही पोलीस स्टेशनला का नाही गेलात? नाही भाऊ, गेलो होतो. पण पोलीस सरळ सरळ तोंडावर नाही म्हणते. आशू, अरे तू तिची बाजू घेऊ नकोस. घरात काय चाललंय आणि तुम्ही दोघं काय करताय? मुळात तुम्ही खोटं बोलून बाहेर पडलातच का? आणि काय ग शिवा, तुझ्या जीवाला धोका आहे ना? मग त्याच ठिकाणी जायची काही गरज होती का? कळत नाहीये का तुला? का अंत बघतेस आम्हा सगळ्यांचा? आई आई हे बघ, तू चिडू नको, शांत हो, ऐकून घे माझं. हे बघ, मी शिवाशी बोललोय. हा, तिला तिची चूक कळली आहे. तिला फक्त पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर ते नाही म्हटले शोधायला, म्हणून तिला असं वाटलं की आपण जावं, आपण बघावं. दॅट्स इट. पण तिला तिची चूक कळली आहे. ती अगं तिला माफ कर यार. आई असं काय करतेस तू? ए बाबा, कोण? ए, ते काय करतोयस? कोण बघितलं तर वांदे होतील ना. आई सुहास. आई 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 शांत हो ना. हे बघ, आशू आणि शिवा आत्ताच घरात गेलेत. त्यांच्या मागोमाग गेलो असतो तर मला विचारलं असतं कुठे गेला होतास म्हणून. ते विचारायला नको म्हणून थोडा वेळ टाइमपास करूया म्हटलं, इथे येऊन थांबलो. हा, ठीक आहे. पण ए, असं रेलून बसून नाही चालणार आहे. आपल्याला ना असं काहीतरी करावं लागणार आहे सुहास, की तो आशू त्या शिवाच्या बाजूने उभा राहता कामा नये. आई हे बघ, आपला आत्ताचा प्लॅन अगदीच फेल गेलाय असं नाही म्हणता येणार. कसं काय? हे बघ, शिवाच्या वागण्यावरती घरातल्यांचा विश्वास बसलाय. नाही म्हणजे तिने अजून रॉकीचं मरण मान्य केलेलं नाही आणि म्हणून ती असं वागते असंच वाटतंय सगळ्यांना. पण त्याचं काय? सांग. हे बघ, रॉकीच्या जाण्याचा धक्का बसल्यामुळे शिवा हा सगळा ड्रामा करते असंच वाटतं ना घरातल्यांना. मग आपण त्याला आणखीन खत पाणी घालूया ना, तिला आणखीन वेडं ठरवूया. अगं तुला माहितीये का,
सोशल मीडियावरती लोक आता तसं बोलायलाही लागलेत. म्हणजे शिवा वेडी झालीच आहे आणि आणखीन वेडी होत चालली असं असं सगळ्यांच्या मनावर बिंबवायचं. आणि त्याचा आघात आपला दुसरा पोपट आशूवर तर आपसूक होणारच. आहे की नाही मला डोकं? नाही कधीतरीच चालतं पण आहे. तू बरं तर ठीक आहे. आत्ता पुढे काय करायचंय सांग. ते मी करते. तुझी आई समर्थ आहे ते काय करण्यासाठी. हां काहीतरी सुचलंय मला. थांब जरा. ठीक आहे. आशू सॉरी अरे मला खरंच माहित नव्हतं असं काय होईल. म्हणूनच मी तुला डोकं फोडून सांगत होतो की ऐक माझं, पण नाही. हे बघ, मी तुझ्यावर चिडलो नाहीये, फक्त मला शॉक बसलाय. तू मला प्रॉमिस केलं होतंस ना की तू 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 माझं ऐकशील, तू काही करणार नाहीस असं. आशू हो बरोबर आहे पण माझा नाही आहे पोलिसांवर विश्वास. मला नाही वाटत ते सगळं करतील म्हणून. आणि तुला पण माहिती आहे की असं काही चुकीचं घडत असेल तर मी शांत नाही बसू शकत. म्हणून मी हे बघ शिवा, तुझ्या जीवाला धोका आहे हे लक्षात येते तुला. आणि त्यात घरची परिस्थिती बघ ना. घरच्यांना किती टेन्शन आलं होतं. आईला बघ, आईला किती टेन्शन आलं होतं, तिला किती त्रास झाला. आणि तरी तू असं वागलीस. सॉरी आशू मला माहिती आहे माझ्यामुळे सगळ्यांना त्रास झालाय पण हे बघ हे सगळं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. प्लीज समजून घे ना आशू प्लीज. हे बघ माझं ऐक. मला माहिती आहे तुझ्या मनात आता काय चाललंय, पण तू अगं घरच्या परिस्थितीचाही विचार कर ना जरा. मला मान्य आहे तुला शंका आहे आणि आपण शोधून काढू सत्य, पण तुझ्या मार्गाने नाही. आपल्याला वेगळा मार्ग अवलंबायला. ठीक आहे. आणि हे बघ, तुला जे काही वाटेल ते मला येऊन सांग. माझ्याशी बोल, आपण करू काहीतरी. तुला काही झालं तर मी काय करणार, माझं काय होईल याचा विचार कर ना. सॉरी आशू मी परत असं काही नाही करणार आणि तुला न सांगता कुठेही जाणार नाही. ओके, सगळं नीट होईल. डोंट वरी. आशू मला सीताईंची माफी मागायची. अरे तू काळजी करू नकोस, ती माफ करेल तुला. काय माहिती आता त्या बोलतील का नाही हेच मला कळत नाही. बोलेल ग, असं कधी झालंय का? वेडी उगाचच विचार करते. सीता सीता काय ग कसला विचार करतेस एवढा? तुम्हाला भूक लागली असेल ना. होतं चालेल आले मी. थांब थांब बस. सीता हे बघ शिवा चुकली आहे हे मलाही मान्य आहे, पण ती चुकली याचा तू आता त्रास करून घ्यायला लागलीस. त्रास नाही का होणार. कालपासून सलग 3 वेळा शिवा घराबाहेर गेली आणि काहीतरी करून आली. त्यामुळे सगळं घर चिंतित आहे. उर्मिला आणि लक्ष्मण भाऊजींना संपदाची काळजी वाटते, त्यात त्यांची काहीच चूक नाहीये. शिवाना समजवण्या पलीकडे गेली आहे. आपल्याच्याने ती आवडतच नाहीये. तुझी पद्धत चुकत असेल मग कदाचित. मी समजावून बघितलं तिला. सीता नाही, अजिबात नाही. तुम्ही सगळे चिडलाय तिच्यावर. सगळ्यांनी मिळून तिला कॉर्नर केलं. एका बाजूला पडली ती. अशा वेळेला ती स्वतःशी तिच्या मनाशी काहीतरी बोलत असेल ना. मग ऐकलं तिने तिच्या स्वतःच्या मनाचं तर काय चुकलं त्यात तिचं. तिला जे वाटतंय ते चुकीचं असू शकत नाही का? अर्थात असू शकतो. मग मी नाही म्हणतच नाहीये सीता, पण तू बोललीस का एकदा तिच्याशी शांतपणे? रॉकीच्या जाण्याने डिस्टर्ब तीही झाली आहे, बिथरली आहे ती. हे आपण समजूनच घेत नाहीये. रॉकी तिचा सगळ्यात जवळचा मित्र होता. लहानपणापासून ती त्याला बघत आली आहे.
सीता, हे बघ, तू एकदा बोल तिच्याशी शांतपणे, मला वाटतं त्याने फरक पडेल. मला पटते तुमचं म्हणणं. मी आज बोलते तिच्याशी. नको चंद्र तारी फुलांचे पसारी, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. चंदन, तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे, नजरेत तुझ्या स्वतःला पहावे. वा 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 वा. हाय. सावली दूर जाते जराशी, तिथे हात तू हाती घेशील ना, मला साथ देशील ना, माझा होशील ना. रेडिओ अरे अर्चना, काय केव्हाची आवाज देते तुला? अगं नाही ते जरा तू 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 कधी आलीस? काय रोमॅन्टिक गाणी वगैरे? लक्ष कुठे आहे तुझं? अगं काही नाही, जरा काम करता करता आपले गाणे ऐकत राहतो. कसं आहे, जरा गुंतून काम केलं ना की मन लागतं, नाहीतर उगाच डोक्याला जाम टेन्शन येतं, म्हणून बाकी काही नाही. आणि गँग कुठे? आज सुट्टी का? अगे पोरं रात्रभर अभ्यास करत होते, सकाळ होता होता पेंगायला लागले, म्हणलं जा घरी झोपा काढ. गेले. तू कशी काय इकडे? अरे काय, मी तुझ्याशी गप्पा मारत बसलीये. या ना. नमस्कार. नमस्कार. सॉरी, हात. हे पवार साहेब, यांना तुझ्याशी बोलायचं. हा बोला ना. यांची जुनी गाडी आहे ना, ती त्यांना विकायची आहे. ते माझ्याकडे चौकशी करत होते. मी म्हणलं की माझा मित्र आहे ना, तो तुम्हाला एक्झॅक्ट कॉस्ट सांगेल. हो नक्कीच. तुमच्याकडे गाडीचे फोटोज आहेत का? आहेत आहेत. ओके. हा चालेल. किती किलोमीटर चालली आहे गाडी? 30-40 हजार किलोमीटर चाललंय. बरं, आणि सिंगल हँडेड आहे ना? हो हो. अच्छा, म्हणजे तुम्हीच घेतली हा हा, होती मीच सुरुवात. घेतो. ठीक आहे, चालेल. तुमच्याकडे याचे पेपर्स वगैरे आहेत सगळे? हो, पूर्ण क्लिअर आहे. चालेल. मला एक काम करा, त्या सगळ्या सॉफ्ट कॉपीज पाठवा, मी सगळे चेक करतो आणि होईल तितकी चांगली कॉस्टिंग तुम्हाला काढून देतो. ओके ओके, चालेल. येस, थँक्यू. आणि अर्चना घेऊन आले म्हटल्यावर पूर्ण विश्वास आहे माझा तुमच्यावर. 100%. काळजी नका करू, तुम्हाला मी बेस्ट कॉस्टिंग काढून देतो. ओके ओके, येस, चालेल. थँक्यू. मी नंबर पाठवते. ओके ओके ओके. ओके, चला चालेल. भेटू. चला, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू वगैरे काही नाही, पार्टी द्यायची आहे मला. बरं बाबा, डन. ही डील जर क्रॅक झाली तर माझ्याकडनं तुला पार्टी कन्फर्म. डन. मी काही मदत करू का? झालंय सगळं. काय करतेस? नाही, काय नाही. ही बडबडतेस काय स्वतःशीच? काय झालं? काय नाही, थांबले असंच. ठीक आहे, नको सांगूस. तसे आजकाल तुला मला काही सांगायला आवडत नाहीच. असं नाही आहे सीताई, खरंच मला तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा. फक्त हे जे काही घडलं ना, त्याने मला काही राहावलं नाही, म्हणून मी. शिवा, पुन्हा पुन्हा तेच स्पष्टीकरण नको देऊस मला. मग आजकालच्या सुनांचं ना काही खरं नाही. आमच्या वेळेस आम्हाला कोणी काही बोललं ना तर मान खाली घालून गुपचूप ऐकून घ्यायचो आम्ही. सीताई, खरंच मला तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा. मला खरं तर कुणालाच त्रास नाही द्यायचा आहे. मलाच खूप त्रास होतोय. ओके, निघून गेल्या मला नाही सहन होते. शिवा. मला कळत नाही काय करायचं. मला झोपही नाही लागत सीताई. शिवा, शांत हो, रडू नकोस. शांत हो. हे बघ, जे काही झालं ना त्यात तुझी काही चूक नाही आहे. तू काही नाही केलंस, तू स्वतःला जबाबदार नको धरूस. घरच्यांना तर वाईट वाटतं, ते माझ्यामुळेच आहे. तसं नाही आहे शिवा. खरं तर सगळेच दुखावले गेलेत का, आणि सगळ्यांना तुझी काळजी वाटते म्हणून बोलतात तुला. तुम्ही सांगा मी काय करू? मी कोणाला यापुढे नाही दुखवणार. तुम्ही सांगा, ते सगळं करते मी.
अरे वा, झालंच तर मग आता कसली चिंताच नाही उरली. मग मी करते काम सगळं, तुम्ही नका करू. भात लावायचंय, कुकर लावतो. हं? आलेच मी.